प्रकारच्या खादाड मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया डाळ कांदा। डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या साईजचे कांदे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे व इथे मसूरची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेली आहे। कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे। चला तर मग आता बनवूया डाळ कांदा। डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे कढई चांगल्या प्रकारे तापून ठेवलेली आहे व मी त्यामध्ये 2 बुटलं तेल टाकून घेणार आहे। त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेणार आहे व कांदा टाकून घेणार आहे आणि हा कांदा चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेणार आहे। मसूरची डाळ ही मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजत आलेला आहे व मी त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे, 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे व इथे मी 2 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे। व 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला, आणि 2 चिरलेले टोमॅटो। आणि 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मी परतून घेणार आहे। यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे मी इथे भाजी करण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या मताने सुद्धा कांदे टाकू शकता। स्वच्छ धुतलेली डाळ मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तर मी हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। डाळ शिजण्यासाठी मी इथे थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि ही भाजी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होऊन जाते। आता मी 10 ते 15 मिनिट झाकण झाकून घेणार आहे। इथे भाजीला 15 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। मसूरची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि लवकरच ही भाजी तयार होते।
आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। विदर्भाचा खादाड म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।